जर वारंवार तुम्हाला छातीमध्ये दुखत असेल, चालताना दम लागत असेल किंवा थकवा जाणवत असेल, छोट्या मोठ्या गोष्टी केल्यानंतर तुम्हाला दमायला होत असेल, तर तुम्हाला TMT म्हणजेच ट्रेडमिल टेस्ट करणं गरजेचं आहे, ज्याला आपण स्ट्रेस टेस्ट असंही म्हणतो. याच्यामध्ये काय होतं की तुमच्या हृदयाला एक्झर्शन झाल्यानंतर किती प्रमाणात रक्तपुरवठा होतो किंवा होत नाही, म्हणजे हृदयाच्या जर रक्तवाहिन्या ब्लॉक असतील, तिथे काही म्हणजे ब्लॉकेज असेल तर आपल्याला कळण्यास मदत होते. 60-70% जर ब्लॉकेज असेल तर आपली TMT टेस्ट पॉझिटिव्ह येते. तर TMT टेस्ट कोणी करायला पाहिजे? जशी लक्षणं मी सांगितली की दम लागणं, छातीत दुखणं, थकायला होणं, अशा लोकांनी TMT टेस्ट करायला पाहिजे. आणि ज्यांना हृदयविकाराचा धोका होण्याची शक्यता असते, जसं की डायबिटीज, BP ज्यांना आहे, ज्यांच्या घरामध्ये कोणाला अँजिओप्लास्टी किंवा अँजिओग्राफी आईवडिलांना झाली असेल, कार्डियक चा इश्यू असेल, म्हणजे हार्ट अटॅक येऊन गेला असेल फॅमिलीमध्ये, तर अशा लोकांनी नक्कीच TMT करून घेणं गरजेचं आहे. आता ही टेस्ट कोणी करायला नाही पाहिजे ते बघूयात. ज्या लोकांचं हिमोग्लोबिन कमी आहे अशा लोकांनी ही टेस्ट करू नये, कारण चालताना दम लागू शकतो. ज्या लोकांना गुडघ्यांचे आजार आहे, ज्यांना ऑस्टिओआर्थरायटिससारखं आजार आहे, ज्यांना चालता येत नाही ट्रेडमिलवर, अशा लोकांनी टेस्ट करू नये. ज्यांच्या हृदयाच्या झडपा निकामी झालेल्या आहेत किंवा सिव्हिअर ॲओर्टिक स्टेनोसिस तिथे असेल, तर अशा लोकांना करता येत नाही ट्रेडमिल टेस्ट. तसेच ज्या लोकांची नाडी अनियंत्रित असेल, म्हणजे हृदयाचे ठोके अनियंत्रित असतील, जसं की ॲट्रियल फिब्रिलेशन किंवा SVT, PSVT, व्हीटॅक, ज्या लोकांना आधी होऊन गेलेलं आहे अशा लोकांना ही टेस्ट करता येत नाही. ज्यांना नुकताच हार्ट अटॅक आला आहे अशा लोकांना ही टेस्ट करता येत नाही. आणि ही टेस्ट करण्यासाठी आपल्याला फक्त 9 मिनटं लागतात आणि आपल्याला अंदाज येऊन जातो की आपल्याला भविष्यात हृदयविकार होणार आहे की नाही. म्हणूनच 40 नंतर सगळ्यांनी ही टेस्ट डॉक्टरांच्या सल्ल्यांनी आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली करून घ्यावी. काळजी घ्या.